त्यावरी आपला श्लोक आहे 73 सुरुवात झाली आहे. 73 श्लोकापर्यंत आपण आलो आणि भगवंताच्या बोधात अर्जुन समर्पित झाले. भगवंताचा बोध जीवाला जेव्हा कळू लागतो, बोध बुद्धीमध्ये थांबू लागतो. थोडक्यात प्रपंच बुद्धीत थांबणं वेगळं, मोठा संसार आवडणे वेगळं. भगवंताच्या मुखातून निघालेला मोक्षासाठी आणि जीवाच्या खऱ्या स्वरूपाच्या प्राप्तीसाठी जो बोध बुद्धीच्या द्वारे आज साठवला जातो, तो जीव धन्य होतो, त्रैलोक्यात तो महान होतो. अरे बोधाला साठवणं आणि वेदाचं मनोगत बुद्धीनं अनुभवणं, हृदयानं. वेदाचं मनोगत काय आहे की तू जीव नाही. माऊली काय सांगतात, जगत दिसून खरं नाही. कृष्ण परमात्मा अर्जुनाला काय बोलतात की मोहात राहणं बरं नाही. वेद म्हणतात जग खरं नाही. भगवंत अर्जुनाला असे बोलतात मोहात राहणं खरं नाही. आणि प्रत्येकाची बुद्धी ही मोहात आहे. जीवात्मा हा उपाधित आहे, मुक्त ज्ञानी हा ईश्वरात आहे, पामर हा विषयात आहे, पापी पापात आहे. त्याचं काही नाही. पण उगाच चलता चलता बोल, तो फक्त पाप करतो, अज्ञानी देहाला पाहतो, हे पण पापच आहे. तो जीव मी देह असं स्मरण करतो, कर्माचा धारण करतो, देह बुद्धीमध्ये सतत राहतो, जगाला सतत्व देतो, कर्माला पकडून ठेवतो, कर्तेपणा डोक्यावर घेतो, त्याचा उद्धार कधीच होत नाही. एक लक्षात ठेव. त्याचा परमार्थ सार्थक लागत नाही ना. तू काही बी कर पण तुझ्या परमार्थाला अर्थ नाही. कारण तू बोधाला, वेदाला, गीतेला आणि कृष्ण परमात्म्याच्या वाणीला बुद्धीनं धरलं नाही. मग कशाला धरलं? देहाला, जगाला, नात्याला, माती, दगड, धोंडी, काही बी धरती बुद्धी. जिला ज्ञान नाही ती बुद्धी कुठेही सैराट पळती, दुःखाला भोगते, उपाधीमध्ये येते आणि मला असं का म्हणते. लक्षात ठेवा, द्वैतात दुःखच आहे आणि अद्वैतात सुखच आहे. संतापाशी मोक्षच आहे. ग्रंथामध्ये वेदच आहे. आख आत्माच आहे आणि दृश्य खोटच आहे. खूप छान. कळत पाहिजे खाना पुन्हा, हे कळणं आवश्यक आहे. प्रपंच कमी कळावा, संसार कमी भोगावा, देहावर कधी येऊ नये, वृत्तीमध्ये विकार होऊ नये, दृश्य खरं वाटू नये आणि मी देह असं वृत्तीमध्ये कधीही उगम पाहू नये, वृत्तीला देहाला शिवू नये, अज्ञान राहू नये, सत्संग केल्यावाशी जगू नये. सत्संग केल्यावाचून जगू नये या जगात. ज्ञान सत्संग म्हणजे विषय करायचे. अध्याय 18 आणि ओवी 1558. आपण श्लोक घेतला, आपण ओवी. आता मग अर्जुना म्हणे काय देव. आता अर्जुन भगवंताशी बोलायले. काय बोलायले? अर्जुना म्हणे काय देव. देवा काय बोलायले तुम्ही? स्वतःची आवड मोह. तुम्हाला विचारता तुला मोह आवडायला का म्हणून? मोह ते का म्हणून तुम्ही मला विचारता? तुम्ही मोहातून काढले ना, वेदाचं ज्ञान हृदयात धाडलं ना, मला तुमच्या सोबत घेतलं ना,
मी तदाकार तुमच्याशी झालो, मी अद्वैतात आलो, मोह कुठला? असं का बोलता? अर्जुन म्हणे, काय रे हो पुसताचे आवडे मोह. तुम्ही मला विचारा, तुला मोह आहे का, तुला मोह आवडतो का? तुम्ही मोह संपवणार ना देवा. आत्मज्ञान भरभरून दिलं, तिचं ज्ञान हृदयात आलं, द्वैताला तुम्ही एक मिनिट कोणतरी काय बोललं देवाला, देवा तुम्ही मला विचारता मोह आहे का, तुम्हाला मोह आवडतो का, तुम्ही मोह ठेवला का माझ्यापाशी? नाही देवा. हा प्रश्न का केला? भगवंताला गप्प केला अर्जुनाने. तुम्ही मला हा प्रश्न का केला? तुम्हाला माहित आहे माझ्या मोहातून मला तुम्ही बाहेर काढलं, 18व्या अध्यायापर्यंत आलं, मोक्षाचं दान दिलं, माझ्या देहाचं भान गेलं, मला स्वरूपाची जाणीव आली, माझं मन कृष्ण झालं. आता मोह कुठला? जेव्हा मन देहात आहे तर जगताचा मोह आहे. मन तुमच्यात आहे, मोह संपलाय. मन तुमच्यात आहे. जे मन आत्मारामात आहे, वेदात आहे, तुमच्या ज्ञानात आहे, मोहात जाणार नाही. आणि जे मोहात आहे ते तुमच्याकडे येणार नाही. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग काय दोघांचा संवाद कळायला भाग्य लागतो. आपल्या प्रपंचात काय भेटलं की भाग्य वाटतो, पोरग यम दिलं की भाग्य वाटतो. काय भौतिक सुख नाही, क्षणिक आहे, अखंड सुख नसतं ते. ते सुख खरंच नाही, सुख सुखच नसतं ते. तुम्ही त्याला सुख मानता, तुमचा दोष आहे. पण आत्मसुखाला सुख मानणं हे अंतःकरणाचं पावित्र्य आहे आणि बुद्धीचा धर्म आहे, वेदाचं वर्म आहे आणि आपल्या आयुष्यातला स्वधर्म आहे. हे कळायला पाहिजे. मी सोय, मी देह. ज्ञान म्हणजे काय? आपली ओळख आहे. अज्ञान म्हणजे काय? देहाचा संबंध आहे. नीट लक्षात ठेवायचं. ज्ञान म्हणजे काय? स्वतःची स्वतःला ओळख असणे, सुखाशी मिलन करणे, आत्मरूपात रंगून जाणे, देह बुद्धीचा नाश करणे, अद्वैतामध्ये बुद्धीने प्रवेश करणे आणि द्वैताला सोडून ब्रह्मरसावर येणे, आत्मसुख घेणे, देहाचा बात करणे, रंगून जाणे भगवंतामध्ये. देहात रंगत नाही बुद्धी ज्ञान वाहण्याचं, कधीच नाही. ती रंगती आपल्या बोधात, आपल्या ज्ञानात, आपल्या स्वरूपात रंगती बुद्धी. ती द्रश्यामध्ये नसतेच, कारण द्रश्याचा वाद असतो, ते बाजूला टाकलेलं असतं बुद्धीतून. तरी दिसलं तर खोटा असा समज असतो. मिथ्यात्वाचा निश्चय असतो, तो ज्ञानी असतो, भाग्यवान असतो. दिसलं ते मिथ्या आहे आणि आहे ते सत्य आहे. चिंतन बोलावं तुमच्याशी. खूप वेळेचा अभाव गोंधळा लागतं आम्हाला. आता खूप येते बरं का, भयंकर आहे ना, होतो ना भविष्यात. त्या चिंतनानं संध्याकाळी झोप पण नाही. कधी कधी असं होतं, वाचत बसते युपी उर्मिला पल्लेवार बटन दाबा. कधी कधी तर रात्री 2-3 नाही झोपत, झोपच येतच नाही. ते डोक्यात असते सारखंच, अभ्यास अभ्यास चिंतनात राहते. कधी कधी नाही झोपत, असं सारखं व्हायलंय. रात्री पण 3-3:30 पर्यंत अभ्यास होता मला. 3 बापरे, किती अभ्यास करतो मग मला. कधी कधी होत झोपच येत नाही. मग मी सवय झाली की नाही सोडत, बुद्धी त्या झोपेला पण टाकून देते, त्या चिंतनात जाते, सर्व सुख देते. अभ्यासाचा करा, निग्रह करून बघा, वैराग्यात राहून बघा, चिंतनात जगून बघा, संताचं होऊन बघा, ग्रंथाला मन देऊन बघा, अभ्यासामध्ये आयुष्य टाकून बघा, एक एक करून बघा ना. हो माऊली. नाही हो माऊली. आपलं मन जेव्हा ईश्वराकडे खेचलं जातं, आपलं अंतःकरण जेव्हा ज्ञानामध्ये बाजूला जातं, बुद्धीतून, बुद्धी देहातून सरकते, भगवंताकडे जाते, तद्रूप होते, त्या स्वरूपाला पाहते, आत्मरूप होते, परमपदावर जाते, त्या सुखाचा भोग घेते,
हे दृश्य सुखाला फेकून देते. कुठं सुख आहे? अनित्य सुख आहे, नशवंत सुख आहे. ते सुख नाहीच आहे. हा त्याचा ठाम निश्चय असतो, तिचा बोध असतो, आत वेद असतो, परमात्मा त्या बुद्धीला पकडलेला असतो, दोघंच ऐक्य असतं, अंतःकरण विचारासमोरच असतं, वेदाचा अभ्यास असतो, अंतःकरण पास असतो, तिथं गुरुच्या कृपेचा झरा असतो. तो भक्त खरा असतो. साष्टांग दंडवत माऊली. बापरे, काय स्फुरण येते माऊली. खूपच छान. खरंच आहे माऊली, तोच भक्त खरा आहे माऊली. खूप सुंदर. ज्या साधूच्या बोधाची कृपा आहे, तो जरा हृदयानं पकडलेला आहे बोधाला. देहाला पकडणं हे अनर्थ आहे, पाप आहे. नाट्याकडे जाणं हे विकार आहे. जग पाहणं हा दुर्विचार आहे. आणि परमात्म्याला जाणणं हा हृदयाचा अधिकार आहे. संताकडे येणं पुण्याचा आविष्कार आहे. मोक्षाला पाहणं बापरे बुद्धीचा चमत्कार आहे. आणि मी कोण कळणं वेदाचा तो उपकार आहे. साष्टांग दंडवत माऊली. किती छान ऐकले. खूपच सुंदर. खूप छान. वेदामुळे कळतं, वेदामुळे बुद्धीला कळतं मी कोण आहे. संतांमुळे ज्ञान मिळतं मी कोण आहे. ग्रंथामुळे हृदयात भगवंताची जाणीव होती मी राम आहे. बापरे. रामकृष्ण हरी. ताई साष्टांग सद्गुरू माऊली. प्रत्येकाचे पॉइंट्स आहेत. तुम्हाला वाटतं इकडे गेलं अक्षरा व्हायलिन, कुठं काय केलं, कुठं लिंग केले, पाया बाबा काही बी गिची मिडकाल्या मध्ये लेकरू बसत 5-6 लेकर आमच्या गल्लीतले बारके 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 शेंबडे बिंबडे, कुणाचं नाक गळायला, कुणाचं भान घेणं, अज्ञानामध्ये जीवन जगणं आणि मी देह असं म्हणणं. हे शेंबडे लेकर दगडाला धोंड्याला चूल मांडते, खेळते, माय काम करती म्हणते, माय लेकरू खेळायला दगडा धोंड्या संग, माया म्हणते खेळायला दगडा धोंड्या संग. हो माऊली. माया खुश, ती म्हणते लावलं ना आधी देहाच्या, ती माया म्हणते आसामी झाली पक्की, ती गॅस पुसली, माय म्हणते लेकरू नादी लागलं. खरे माऊली. तसं नाही तर कसं अगदी खरं आहे. त्या मायेनं त्या बुद्धीला द्वैत दाखवलं, त्या मायेनं अंतःकरणात विकार केला, त्या विकारामुळे देहभाव जागा झाला, अविद्येचा डोक्यावर पगडा झाला आणि बुद्धी मातीत गेली. तिची स्वतःची ओळख बुजून गेली, ती जगताकडे वाहत गेली, विषयाला पाहत गेली आणि दुःखाची खाण तयार झाली. सर्ग नरक तयार केले. हे मायेनं सगळा पसारा केला आणि बुद्धी त्याच्या अधीन गेली. अंतःकरण त्याचं वाया गेलं, आयुष्य त्याचं मातीत गेलं आणि तो आत्मभाव त्यानं बंद केला आणि जीवभाव जागा केला. मायेनं हा खेळ खंडोबा केला तर तुम्ही त्याच्या अधीन गेला. जा मायेच्या अधीन मरा. आमचं काय रामकृष्ण साष्टांग दंड सद्गुरू माऊली. खरंच ताई, तुम्ही मायेच्या अधीन आहेत का संतांच्या सोबत आहेत का ग्रंथाच्या मध्ये का ज्ञानाच्या जवळ आहेत का देहाच्या जवळ आहेत बघा. आम्हाला काय सांगता? आम्ही परमार्थ केला, कोणी काशीत गेले सांगतो का तुझी शिर्डी अरे काय अज्ञान तसं जेवण ठेवलं काशी सांगते मला. ते धर्मशास्त्र तिकडे गुंडाळून ठेव, ते वेदांत शास्त्र आहे, इथं अधिकार दाखव, इथं बोधामध्ये ये, इथं वेदाचा छेंडा घे, इथं मोक्षाची जाणीव घे, देहाचा भान टाक. इथं गेली तिथं आली कोरडी पाषाण. एक गोवी सांगता येईल, एक शब्द कळे ना, काशीला जाती अरे मातीचा नेटो. तू काय नाही माऊली. नाही बरोबर आहे. नाही माऊली. गोवी कळ ना, ज्ञान मिळेल ना, अज्ञान जळ ना, तिला मी कोण कळ ना. इथं गेले तिथं आले, कुठं जायचं याची गरज नाही.
तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलास. हो माऊली. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलास. खरे. जाऊ नका म्हणत नाही. आम्ही जाऊ नका म्हणणार नाही. विश्वनाथ आहे आमचा तो. आमचा आराध्य आहे शंकर राजराजेश्वर. पण जे आत आहे अज्ञानाची वृत्ती नकाशी केली ना अविद्येची, तो विश्वासाना तुमच्या बुद्धीला स्पर्श करतो. त्याला आम्ही काशी म्हणतो. साष्टांग दंडवत माऊली. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकले. मग ही आधी काशी मग ती फाशी. मग तिकडे जा. तो तुमच्या पश्चात आलाय जात का कुठं काय तुमचा त्याचा संबंध आला जात की कुठं. म्हणून संबंध असतो संबंधीचा अध्यास. संबंध देहाचा संबंधी परमात्मा. हा संबंध खोटा आहे मधला संबंध खरा आहे. म्हणजे संबंध असा संबंधीचा अध्यास. आपला विषय होता भगवंत बोलू लागले. मग अर्जुन म्हणे काय देव पुसताचे आवडे मोह तरी तो सुकुटुंब गेला जिठावो घेऊन या आपल्या. तेव्हा तुम्ही मला मोह आहे का विचारता. तुम्ही मोह संपवला ना ज्ञान देऊ. आणि तो मला ज्ञान झालं तुमच्या बोधात मी आलो देहातून बाहेर आलो. वृत्ती देहातून बाहेर आहे. मोहाला सोडून दिलं. ते वृत्ती देहात तर मोह आहे. देहाचा संबंध सुटला कुठला मोह. तो मोह त्याच्या सहपरिवार सहकुटुंब निघून गेला. म्हणजे मोहाचं मग काम असतं मग मोह असतो मग क्रोध असतो. एक मोह गेला ते मागचा काम गेला पुढचा क्रोध गेला मधला मोह संपवला. तिघ जण गेले सहकुटुंब सहपरिवार फेकून दिला. आणि मोह नाही झाला तयार भेटला की क्रोध आहे. मग त्याचे मागचा कामच मारला ना मायेने बोधाने. मग काम मेला तर मोह कुठला आला. वासनात नाही मोह कुठून. विषयाच आवडत नाही क्रोध कुठून. भेटो का नाही भेटो. भेटलं तर खुश नाही भेटलं तर जास्त खुश. हो माऊली. ती अवस्था असते भेटत नाही आणि आत्म्याची. ती अवस्था असते. खरंच ज्ञान जगण्याला आधार आहे. मला मागे एकदा प्रश्न केला संघातच. मी सांगितलं होतं की माझी बहीण आमची पुती घरात होती माझ्यापाशी काय नव्हतं. मी होते लाकडाच्या घरात. पार्टेशन वैराग्य आहे आसक्ती नाही. आम्हाला ज्ञान आहे अज्ञान नाही. आमच्या गुरुचा कृपा आहे. आम्हाला विषयाची कृपा लागत नाही. खरे माऊली. साष्टांग दंडवत. त्रास झालाच नाही. हातात ग्रंथ आहे. झालाच नाही आणि होणार बी नाही. आता तेव्हा तर जेवढं ज्ञान नव्हतं तर झालं नाही. आता तर कशाला होईल. देव तिकडे जाऊ देत नाही. म्हणजे समोरच एक बाई राहायची. वाटतं पुन्हा पाहिजे मनुस तर पाहिजे 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 पाहिजे. अतृप्त लोक असतात ते. तृप्त नसतात कधीच संसारी. कधीच नसतात. नुसते हाव. पाशी येऊन दिन करे पाशी येऊन दिन करे डोळ्याते अंधारे कुसशी हे काय सरे कोणी हे गावी. कुसशी हे काय सरे कोणी गावी. डोळ्यासमोर एक सूर्य आला. तो म्हणाला तुला अंधार दिसायला का रे. समोर सूर्य आहे तुला अंधार दिसेल का. हे कोणच्या गावात घडलं का देवा. अर्जुन बोलायला देवाला असं घडतंय का. तुम्ही जसं बोललात तसं तुला मोह आहे का. सूर्याने यावं म्हणा सूर्यपाशी अंधार आहे का. तसं तुम्ही यावं तुला मोह आहे का. असं बोललात देवा तुम्ही. अर्जुन बोलतोय देवाला बघा त्याची हिंमत आणि बघा आपली किंमत गौडी. काय प्रयास आहे. काय भगवंताची वाणी अर्जुनाचं बोलणं भगवंताला शांत करणं. अर्जुनाची अवस्था काय दोघांचा संवाद काय ओवीचे शब्द काय माऊलीचं हृदय काय वेदाचा सार काय
गीतेचं फल काय आणि आपली अवस्था काय हे कळावं. खूप हो छान माऊली. माऊली. सगळं काय मी कोणत्या अवस्थेत आहे? मी ज्ञानात आहे का मी देहात आहे का मी क्रोधात आहे का मी वेदात आहे की माऊलीच्या ओळीत आहे? मी कुठे आहे? कुठे राहावं? मी कुठे राहू नये? काय बघावं काय बघू नये हे कळावं अंतर्मनाला. अंतर्मन बोधात असलं तर ते रामाला बघतंय, मन जगात असलं तर ते पाप पुण्याला बघतंय. दुसरं काय कळतं त्याला? पाप नाही तर पुण्य करते. एक वाईट वागते चांगलं वागते. पण चांगलं आणि मंगळ हे अविद्येच्या पोटातले, पण अविद्येचा नाश हे भगवंताच्या निगाऱ्या मोकळातल्या वाणीतून आहे. पुण्य आणि पाप दोन्ही सोन्याची पिढी लोखंडाची पिढी. आम्हाला पाप आहे नको पुण्य नको. आम्हाला पुढे जायचंय, त्याला पाहायचंय, रूपात राहायचंय, आनंदमय व्हायचंय, वेदाचं ज्ञान घ्यायचंय, तद्रूप बनायचंय, त्या रूपामध्ये थांबायचंय, आपल्या आपल्या रूपाला बघायचंय, देहभावातून निघायचंय, वेदाचं चिंतन करायचंय, अमृत प्यायचंय, मृतदेहाला टाकायचं. होताही साष्टांग दंडवत राम राम मये साष्टांग दंडवत मये. पाहिजे त्याच्यासाठी तगमग झाली पाहिजे, त्याची ओळख केली पाहिजे, ज्ञानामध्ये आलं पाहिजे, उभी हृदयात गेली पाहिजे, साथ भगवंताने दिली पाहिजे, संतांना कृपा केली पाहिजे, अविद्या गेली पाहिजे, ज्ञानमय अवस्था झाली पाहिजे, क्रोध टाकला पाहिजे, बोध साठला पाहिजे, वेद कळाला पाहिजे, अनुग्रह झाला पाहिजे, सत्संग केला पाहिजे, मोक्ष आला पाहिजे, बंधन गेलं पाहिजे. हे सगळं पाहिजे 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 पाहिजे. राम राम मये. बापरे काय आनंद येतो. कळायला का? वासाला घरात आला, वासाला वासाला किती छान वास आहे. वासावर छान का? तूप खाल्ल्यावर काय? कसं आहे, बोधाचं तूप खा आणि मग बघा. म्हणून तर ते आम्हाला आवडत नाही. ते इथं यायची डायरेक्ट भगवंताची भेट. इकडम तकडम सकडम बकडम काय आवडत नाही आम्हाला. हा, ते बहिरंगाचा बाजार तुम्हीच करा. निघाला आम्हाला जमत नाही, हे सुटत नाही, नाही जमत, ह्याच्याशिवाय जमतच नाही. हो माऊली. सदैव ब्रह्मानंदात राहतात आहे तुम्ही. जन्माचं भाग्य. पूर्ण कृपा केली, आत्मसंपत्ती बुद्धीत आली आणि तो मी आहे अशी जाणीव झाली, देह मी आहे निश्चय केला, पुन्हा पुन्हा बहिरंग कशाला? आता तुझी परमपदावर आली, आता काय करा? परमपद भोगावं का देहावर यावं? कर्तव्यानं जावं, कर्माला शिवावं कशाला? नाही बेटा, हे बाप तुम्ही जो अर्जुनाला कबूल केली ज्ञानाची. अर्जुनाचा आणि कृष्ण परमात्म्याचा संवाद सुरू आहे. त्या ठिकाणी गीता ज्ञानी संपली, मोक्ष दिलाय भगवंतात. अर्जुन बंधनातून बाहेर आहे. गोवीचं ज्ञान त्याच्या हृदयानं घेतलेले बघा, पूर्ण पकडलेले. ज्या बुद्धीनं ते जगत पकडले ना, ज्या बुद्धी अविद्येत रंगले ना, जी बुद्धी जडाला पकडती ना, ती भगवंतात नसते. कारण वेदाची संपत्ती साक्षात भगवंतानं देऊन अर्जुनाला दिली. नष्ट मोहास्मृतीत लब्धा. अर्जुन बोलले भगवंताला, म्हणजे तुमचं वाचन वेगळं, पारायण वेगळं, आमचं चिंतन वेगळं. हा, ते तुमचं आमचं एक करू नका. नाही, हा, बिलकुल करायचं नाहीये. सवळ आणि ओळ एक नसते. नाही, हा, ओळ एवढं सवळ सवळ. आता ऐका, किंवा नष्ट मोहास्मृती लब्धा तत्प्रसादान मयाच्युत. तुझ्या प्रसादात मी आलो, कारण बंधनात संपलं, तुम्हीच बंधन काढलं. नष्ट मोहा, माझा मोह नष्ट झाला आणि तुम्ही केला. कारण ज्ञानानं मोह राहणं हे शक्यच नाही. पण जेव्हा तुमच्या अंगात मोह राहतो तर ज्ञान आहे का आपल्याला? ज्ञान नसते. त्याला कळत नाही मोह. जे आता तुमचं वय झालं, आपण संसारात गुड पडतो, मी संसारात गुड पडले, तर मोहच आहे ना. जर विरक्त झालं, आपण गुड पडतो का? गुड पडतो का? नाही.
जोपर्यंत तुमचं पुण्य होतं, तुम्हाला मोह नव्हता, तुम्हाला प्रतिबंध नव्हता, तुम्ही मजा ऐकत होता. कंटिन्यू 10 वर्ष अमृतानुभव सोडला का? पाप आलं, तुम्ही मला सोडलं. बापू वास दुसरा मग चूक होता माझा? चूक नाही माझं. तुझं श्रवण बंद होतं, ज्ञान बाजूला जातं, अज्ञान समोर येतं, प्रपंच डोक्यावर होतो, दुःखाच्या खाईत जीव पडतो, तिथे द्वैत जागा असतो. आयुष्य आहे, श्रवण बंद आहे, जमत नाही माझं. जमते आपल्यासारख्याला? हे तर लोक नवीन आहेत, सोडून द्या 4 वर्षात 5 वर्षात, पण आपलं आयुष्य गेलं की नाही? म्हणून चिंतन आणि चिंता, जेव्हा चिंता खाते ना ते चिंतन संपत, आणि चिंतन येते ना चिंता जाते. तुम्ही कळते ना? ऐका, नष्ट मोह स्मृती लागतो. अर्जुन भगवंताशी बोलतात तेव्हा, तुम्ही माझा मोह नष्ट केला, स्मृती मी जागा झाले, तुमच्याशी लुटून गेलं, माझी बुद्धी तरी तुमच्या बोधाला, तुमच्या स्वरूपाला. तुम्ही जे दिसतात ते नाही, तुमच्या अस्तित्वात माझी बुद्धी आहे, तुमच्या स्वरूपात मी एक आहे. मी देहात उरलो नाही, मी बोधात शिरलोय. मी द्वैतात नाही, मी अद्वैतात आहे. मी तुमच्या रूपात आहे, देहात नाही. मी जडात नाही, मी चिन्मय झालोय. आणि मला मोह विचारता, तुम्ही म्हणता तुझा मोह गेला नाही. हे कळलं तर माणसापाशी अज्ञान राहील. ऐका बोलूया आता. मग अर्जुन म्हणे काय देव, अर्जुन देवाला बोलायला. मग म्हणे अर्जुन काय देव, पुस्ताची आवडे मोह. तुला मोह आहे विचारता मला तुम्ही? कसं बोलता चुकीचं? ऐका. पुससी हे जी काय, एक मिनिट हा. तरी तो सकुटुंब गेला ठाव, घेऊन आपण सकुटुंब सहपरिवार गेलाय. तुम्ही मला म्हणता तुझा मोह आहे का? चुकीचं बोलतात. म्हणजे देवाला तर नवीन उत्तर केलं, देवाला खोटं ठरवलं. एक ताकद पाहिजे साधकामध्ये. त्यानं देवाला अडवलं की हो ना, माझा मोह सहकुटुंब सहपरिवार गेलाय. तुम्ही मला प्रश्न का केला? चुकीचं बोलात. देव गप्पच बसले, बोललेच नाही देव. त्याला चुक ना, देव असन तर देव असन, चुक चुक. कारण नित्य कृष्ण परमात्मा नित्य हे येतात, काय म्हणतो आपण त्यांना, एक मिनिट, सर्वज्ञ आपण अल्पज्ञ. पण जेव्हा ज्ञान झाल्यानंतर भगवंताला बोध दिला 18 अध्यायाचा, आणि अर्जुन कृष्ण एक पदावर आले, आणि भगवंताला माहित होतं सर्वज्ञ पदामुळं, आणि त्यांना हे माहित असून तुझा मोह गेला की नाही असं विचारणं तुमचं चुकीचं आहे. हे तुम्ही बोलायला नाही पाहिजे, तर तुम्ही बोला. म्हणजे अर्जुन पुढे गेला देवाचा, गेला की नाही? कारण भगवंता एक विचाराला द्वैतावर यावं लागलं, आणि अर्जुन अद्वैतामध्ये गेलेला होता. प्रश्न विचारण्यासाठी कृष्ण परमात्मा स्वरूपातून वर आले, संवाद सुरू झाला. अर्जुनाला प्रश्न केला, हा चुकीचा झाला. हे कळायला पाहिजे. मोठी संदर्भ, बापाच्या बापाला कळत नाही, कसले महाराजाला कळते? लाखाच्या, 10 लाखाच्या, 50 लाखाच्या महाराजाला कळते. संवाद आहे. तेव्हा तुम्हाला माहितीये की मी माझं अस्तित्व, माझं ठिकाण, माझी बुद्धी तुमच्या स्वरूपामुळे तुम्ही विलीन करून घेतली. सगळं वेदाचं ज्ञान तुम्ही दिलं, माझं अज्ञान हरवून टाकलं. आपण दोघं एका पदावर आलो. तुम्ही म्हणतात आता मला मोह आहे. मी तुमच्या पदावर असताना मोह येईल का? तुमचा माझा अभ्यास झाल्यावर द्वैत होईल का? आणि मी देहावर राहील का? आणि मग जर मी देहावर नाही तर मोह कसा? मी तुमचा माझा संबंध आहे तर देहा संबंध कशाला? हा प्रश्न मेरा केला कशाला? हे कळतंय वाचताना तुम्हाला? म्हणूनच गुरुकडे पाहायचं. तुम्हाला एक विचार द्यायचा, जेव्हा आपण मठात होतो, आपण अमृतानुभव ऐकला महाराजांचा, सरी कोमी गावी डोळ्यापाशी सूर्य आला, तो म्हणू लागला तुला अंधार दिसायला का? असं होईल का? कोणत्या गावात घडलं का? तसं तुला मोह आहे का म्हणणार? असं बोलणे तुमचं चुकीचं आहे. देवा तुम्ही चुकत. तैसा तू श्रीकृष्ण राया, तसं तुझं बोलायला तुम्हाला. तैसा तू श्रीकृष्ण राया, आमुचिया डोळा गोचर हेची कायसया न पुरे तवा. तैसा तू कृष्ण राया गोचर,
जसा सूर्य समोर आला अंधार आहे का म्हणायला, तसा तू एवढा परमात्मा समोर आलास आणि माझा मोह राहिला असं होईल. सूर्य आला अंधार राहत नाही, तू आमच्या समोर उभा टाकून प्रत्यक्ष ज्ञान दिल्यावर आज ज्ञान राहत नाही. संदर्भ लागला पाहिजे मावशी, संदर्भ लागण्याचं ज्ञान नाही. लागतो का संदर्भ? नाही लागत. आणि हे शिजोरी जी असते लाख जन्मातली असते, एका जन्मातली नसते. होळी कळायला, ज्ञान मिळायला, आत्मभावात यायला लाख लाख जन्माचं पुण्य. ती साधना करत 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 ह्या जन्मामध्ये देव सगळं देऊन टाकतो. पण तू खूप माझे कष्ट केलेस, घे पट 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 घे. एखाद्या लेकराची सेवा करतं, सगळं मनोगत ऐकतं, दुखत नाही, न सांगता देतं. दाता नाही प्रॉपर्टी त्याचा बहाल करते. कसं ज्ञानाची प्रॉपर्टी संत बहाल करत. वाटलं का मी ज्ञानेश्वर सांगू शकल 9,000 ओव्या, 9,000 ओव्याचं चिंतन वाणीतून आम्हाला भेटायला गेली. 9,000 ओव्याचा बोध झाला, पकडून ईश्वरामध्ये समर्पित झाली. चेष्टा आहे का? दाखवा कोणता महाराज आहे असा. माझं गोष्टीच नाही, माझ्या गुरुनं केलं. माझे साधक मला आले भेटायला. तुम्ही सुटला साधक आले. हो, अमृत ज्ञान शोधू फिरून मी. तुमचं माझं चिंतन 10 वर्ष हे लोक भेटले मला. बुद्धी ब्रह्मणासाठी यावी आणि जीवन मुक्ती हातात द्यावी, त्याला महात्म्याची खूण म्हणा. मला एवढंच कळतं. कळतं की नाही? साष्टांग दंडवत. हा मुक्तीची स्थिती हातात आहे साधकाच्या बुद्धीच्या. त्याला मध्ये तो त्याला व्यासपीठ बनावं, त्याला महात्मा म्हणावं. तुम्ही आता घनिष्ठा काय म्हणलात तुमच्या घरी आलता बोरगड बोरगड तैसा तू श्रीकृष्ण राया अमुची या डोळा गोचर हेची कायसिया न पुरे तव. माझ्या समोर तो आहे एवढा मोठा कृष्ण परमात्मा आणि तू समोर आहेस. तू ज्ञान द्यायलास आणि मोह राहील का? सूर्य समोर राहिला अंधार राहील का? तू आम्हाला बोध द्यायलास अज्ञान राहील का? हे प्रयास कळावा. आणि आपण जेव्हा वाचतो तर हे कळत नाही. म्हणून तळमळ असते की चिंतन करा. हे जर कळत आम्ही कधी बोलू शकत नाही. पण वाचताना ही दृष्टी नसती. आहे का दृष्टी? पळायचं 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 पळायचंच असतं आपल्याला. आता आहे का पुढे? वरी लोभे माये पासुनी. आता मस्त आहे. वरी लोभे माये पासुनी ते सांगसी तोंड भरुणी. देवा तशी आई प्रेमानं लोभानं बोलती, प्रेम करती आणि कितीही पद्धतीनं मागता. तसं तू आईपेक्षा प्रेम केलं असं. लोभ तुला माझा जास्त आहे, मग तू तोंड भरून मला ज्ञान दिलं वेदाचं. आईपेक्षा प्रेम केलंस आणि प्रेमानं मला ज्ञान दिलंस. आई कधी कमी पडू देत नाही, तसं तू मला कधी ज्ञान कमी पडू दिलं नाहीस. आईच्या प्रेमापेक्षा जास्त प्रेम केलं, वेदाचं ज्ञान दिलं. मोह आहे का माझा? आता ऐक. वरी लोभे माये पासुनी ते सांगसी तोंड भरुणी. तोंड भरून सांगतस जे काही सेनेही करुणी जाणू नये. तुम्ही जाणणार नाही असं कधी होईल का? असं बोलले अर्जुन कोणाला? देवाला. आता मोहासे की नाही हे ऐसे जी पुससी काय. आता तुला मोह हवे का नाही? कसं काय विचारायला तुम्हाला? असं बोल नको. माझा मोह तू काढलास, पण तू मला म्हणतो मोह आहे की नाही. असं कसं बोलायला देवा? आता मोह असे की नाही हे ऐसे जी पुससी काय. असं कसं काय विचारायला असतो? मी मोहात नाही तुझ्यात आहे. मी देहात नाही बोधात आहे. मी जगात नाही स्वरूपात आहे. काय वाक्यात मोशी हृदयात लिहायसारखे वाक्य. ते 3 वाक्य बोलले ना. पांडुरंग हे हरी काय पोटे अनमोल माई कोटी कोटी दंडवत. चिंता सुंदर आहे. पहिले राहिलं नाही, पहिली नाही. उंच उंच धरती. ऐका. कृतकृत्य झालो पाही तुझे पणे. कृतकृत्य झालो पाही. तू बघ ना, तू मला काय केलंस? मुक्त केलंस. मी कृतकृत्य झालो. कृतकृत्य झालो पाही तुझे पणे
तुझ्यामुळं मी तुझ्या स्वरूपात आलोय. देहात वाटवलं नाही. मी देहातच नाही तर मोह कुठला? मी तुझ्यात आहे तर मृत्यू कुठली? मी मृत्यूवर येऊ शकत नाही कारण तुझ्यात आहे. मी देहात नाही तर मोह येईल. जर देहात राहिलो तर मोह उत्पन्न होईल. मी तुझ्यात आहे, मोह कुठला होईल? काय प्रश्न आहेत? येतो तर मोशी पारायण करून आनंदी जाऊन त्याच्या खाली केलं, त्याच्या खाली केलं, पारायण केलं. खूप सुंदर येते, पण असं कळू द्या. आम्ही नाव ठेवत नाहीत पारायण, आमची वाणीच नाही. तुटून पडेल काही नाव ठेवलं पण काय फरक नाही, कळत बी नाही. पण सेवा भाव, श्रद्धेचा भाव, अधिकार नाही, बुद्धीला झेपतच नाही, संतांना कळतच नाही, मोक्ष मिळतच नाही. सुरुवात आहे इंद्रिय. पहिलं दार आहे, 7वं दार देऊ व्यंकटरमणा. पंचकोश आहेत आणि 7 काय? 5 कोशातील बुद्धी आहे ना आपली विचार, आणि 7 काय? द्वार सांगाल मी सप्तद्वार आहेत ना. म्हणजे 7 नाही, आमचा विचार सगळा विषय पंचकोश आहे आणि 9 विधा भूमिका 7 भूमिका. ज्ञानेश्वरी मध्ये 4 वेदाचं प्रतीक आहे. गीतेचं रहस्य जीवाचं एक रूप आहे खरं की म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि हे आपण शिकले नाही, कधी ऐकले नाही, कधी कोणी समजावून दे. तुम्ही सांगा कधीही 9,000 ओव्या एक ओवी नाही. श्लोक 700 येतं आणि ओव्या 9,000 आहे. आणि हे आपण नाही शिकल्या, कधी ऐकल्या नाही, कधी कळालं नाही. इथे कसं काय कळाले? जे गुरुजींचे एक सांगू काका, ऐका काका ते महाराज हे गुरुजींचं प्रतिबिंब होत. आणि गुरुजींना कोण आवडायचे? चिंतन करणारे. महाराजांना कोण आवडत होतं? जे चिंतन करणारे साधक. काका मला काय म्हणायचे? तू घे ग्रंथ वाच छाया. का मला आवडत होती काका? मला मी त्यांना का आवडायची? चिंतन. वेदाच्या गंगेत मन आणि बुद्धी स्नान करते, ब्रह्मरूपाला प्राप्त. ती देहाला सोडती, ती बुद्धी देहाला टाकून देते, ती वैराग्यात थैमान घालती आणि बोधाचं चिंतन करून वेदाचं साम्राज्य भोगते. भोगत नाही? वेदाचं साम्राज्य भोगायला बुद्धीला त्या परमात्म्याची ओळख होती, जगाची ओळख जाती, परमशुक्ती भोगती, आणि जगताला पण वाटती, आणि आपण पण खाती, लोकाला पण देती. ती खरी आत्मस्थिती. साष्टांग दंडवत माऊली. म्हणून संताकडे गेल्यावर काहीच राहत नाही बेटा. संताला हृदय दिलं, संताची सेवा घडली, नीट आहे का मावशी? संताला हृदय दिलं, संताचा संग झाला, श्रवणामध्ये बुद्धी गेली, तपश्चर्या आयुष्याची झाली, वेदाची संपत्ती आली, आणि गुरुन मुक्ती हृदयात दिली. संपलं परमार्थ, संपलं आयुष्य. ठरलो आपण, ठरलो की नाही? पण संताच्या संगतीमध्ये आता ऐकणारे कमी कपाळ म्हणित कमी होते का? पाठ गावात आपल्या किती वाहून गेले वाया आहे का कोणी जाग्यावर? चिंतन झालं कोणाचं? नाही. मी कळतच नाही जगाला. काय सांगा, डोकं आपण मी कळ पाय का चित्रत नाही. चला कृतकृत्य झालो पाही तुझे पडे. कृतकृत्य झालं म्हणजे तुम्हाला एक अभंग सांगते, नाही उत्तर देते. तुम्हाला अभंग पाठ येतो, तुम्हाला अभंग खूप येतात. ऐका. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो.
तुम्ही सांभाळले संती, तुम्ही सांभाळले संती, भय निरसली कंती, भय निरसली कंती, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, आता करू न शके बळ, आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते, भय निरसली घंटी. आता खंत नाही, आता भीती नाही, आता दुःख नाही, आता द्वैत नाही, आता तू आणि मी नाही, सगळा तूच आहे आणि तो मीच आहे असा अनुभवच आहे. संती ह्याच्यात मला 2 मिनिटं बोलते. आपल्याला वाटतं लेकरू सांभाळाल, आई सांभाळाल, जाऊ सांभाळाल, सासू सांभाळाल, नवरा सांभाळाल, भावरा सांभाळणारे कोणी संती संत कुठे कळतं घबडे म्हणाले. आपण याचा आधार घेतो, ह्याची आशा करतो, पण तो सांभाळल्यानंतर ह्यांची गरज काय? त्यांना चलता फिरता आपल्याकडे येणार, त्यांना हातल्याने हिलावून घेणार, तुम्हाला तो सांभाळणार, तुमच्या रूपात आपल्यापाशी एक करणार, तुम्हाला भेदातून बाहेर काढणार, तुमच्या बुद्धीला ब्रह्म करणार, तुम्हाला सहज आपल्याकडे येणार. जर संत असल्यावर हे बाकीचे शेंबडे कशाला? आशा कोणावर? यांच्यावर नाही. अशा संतावर, ग्रंथावर, साधूवर, ओळीवर, माऊलीवर, आळंदीवर, पंढरपूर आणि आळंदी तिसरा विषयच नाही. मोक्ष कोण देते? माऊली. कुणाचा अवतार आहे? पांडुरंगरायाचा आहे ना. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माना. विठोबाचा प्राण म्हणजे ज्ञानोबा आहे, सुखाची खान म्हणजे ज्ञानोबा आहे, परब्रह्माची जाण म्हणजे ज्ञानोबा आहे, जगात व्यापक म्हणजे ज्ञानोबा आहे, अंतःकरणाच्या आत म्हणजे ज्ञानोबा आहे, मी म्हणजे ज्ञानोबा आहे, तो गोपा एक गोपा. माऊली सांगा. आपल्याला चालीधाम म्हणजे पांढरपूर आहे, आपल्याला आत्मसुखाची वाण म्हणजे माऊली आमची आळंदी आहे. तिसरं वार करायला लागतच नाही. लागतंय वारकरी तो माऊलीचा असतो, वारकरी पांडुरंगाला प्रिय असतो, पांडुरंगाने वारकरी 2 नसतो. लिहून ठेवायचा. कुणाचा भक्त आहे? पांडुरंगाचा. वारकरी कोण आहे? पांडुरंगाचा प्राण आहे की नाही. जेव्हा दिंड्या पताका मृदंग येतो, विठ्ठल कळसावर जाऊन त्याला बघतो, भक्ताला त्याच्या आणि नाचतो कळसावर. आहे का मधी? नाही. आल्या का नाही मधी? तिथे कळू द्या. कळतं का हे? कळते? सांगितलं अंगाभूमी भूमी पवित्र ते ज्ञान ज्ञानतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर. सगळ्या देवाचा देव म्हणजे ज्ञानराज आहे, सगळ्या तीर्थाचं तीर्थ म्हणजे आनंदी आहे, इंद्रायणी. दुसरं नाही आम्हाला जास्त आवडत. त्यांना बोलवलं म्हणून येत जातात, ते बोलतो आम्ही नाही जात. कळलं का? त्याने भेट आवडतच ना आम्हाला, आम्ही काय करा पुढे बघे. कारण पण जो वारकरी जो भक्त आहे तो पांडुरंगासाठी माऊलीसाठी एक माय एक बाळक आहे. पंढरपूरचा बाप आहे, आनंदित माय आणि संजीवन आहे. तो वैकुंठातून आला, स्वयंभू झाला आणि हा तर सतत तुमच्या वाट बघायला तिथंच राहिला.
गेले का वरी कुठं? राम आले गेले, लक्ष्मण आले गेले, कृष्ण आले तुमचे गेले, पण आमचे माऊली आले इथंच राहिले. त्या पागल लोकांना कळत नाही. पागल आहे ते लोक, पागल. आमची भाषा हीच आहे, ते ठाम आहे आणि खडीचोट आहे. आले आणि गेले. येणारे आणि जाणारे कोण असते ते विचारा लोकांना. मी नाही सांगत कोणाला. का मग सांगू मी? येणारे आणि जाणारे कोण असते आणि इथं राहणारे कोण असते, त्यांच्या पुतळ्याला कळत नाही म्हणून हे बेभान असते. माहेरी इथून जातील पुन्हा कराती पिंपळची का सासरची, मग तो तिथला आहे का? तो मूळचा आहे. पागल टकोऱ्याला कळत नाही लोकांना आमच्या. बाहेर आली लेखन गेली, का बरं गेली? कारण तिचं सासर नाहीये. देव आला आणि गेला, त्याचं जगत नाहीये. साष्टांग दंडवत माऊली. जे येतून जाते ते नाटक करते, जे येतून राहते तो आमच्या हृदयात असते. चलो क्या बोलने का बोलो. डरने का नाही, झोम डरा ब्यायचं का म्हणून ब्यायचं. का बरं आला तू देवा? गेला का म्हणून? आमची माऊली का म्हणून गेले? आमचे पांडुरंग आले तर थांबले, वैकुंठातून आले तिथं राहिले. का म्हणून नाही गेले वैकुंठात? आमच्यासाठी राहिले, भक्तासाठी. ज्ञानोबा आले, मोक्षासाठी राहिले, बाकी निघून गेले. भाकर आहे काय लोकांना? कळावं ग मग. लोक हे जे जाते त्याच्या माग लागल्या बाया, येड्या बाया, आणि आम्ही राहणाऱ्याच्या माग लागलो, तिथं जाऊन थांबलो, त्यांना धरलं. काय खेळ आहे ज्ञानाच. कधी कधी कोणच भूमिकेतून बोलतो देव. खरं खरं सांगतो. कधी कधी बा भडतो ना, मग सांगतो त्याची कहाणी. ते तसं आज सांगितलं देवानं कहाणी. मी येतो जातो तो खरा नसतो, म्हणजे राहतो तो माझ्या वाचून काहीच नसतं. त्याच्याला कळतो त्याचं मन भगवंतात असतं, त्याच्याला कळत नाही ते जगात असतं. उंच भूमिका आहे. रामकृष्ण हरिमाई. पण हे जाऊ शकत नाही, हे जात नाही आणि ते राहत नाही. ते मायाच्या अधीन आहेत, ह्यांना मायेला पार पाडले. हे सही जवाब है इसका. बोले माहित आहेत का? नाही. म्हणून गेले हे मायेच्या दरातून आलेलं सांगू लागलं. माहेरी होती लेक, घरी गेली, कारण तिला घर दिलं तिथले. आलून गेली, राहू शकत नाही ती म्हणते नको बाबा. गल्ली म्हणते कवा जायचं तुला? झाला का महिना? कळावं मावशी, कळावं. कमक कळावं ज्ञानाचं. चमक असावी. आणि भक्ती करायला आम्ही नाही म्हणत नाही, पण ओळखून करा. कुठं कळते ओळख आहे त्यांना. जे भक्ती करतात त्याने ओळख आहे देवाची नाही. प्रेम आहे, ओळख नाही. प्रेमामध्ये तो कळत नाही, आणि कळणं हे प्रेमा वाचन नाही. लागला का ना समन्वय? ज्ञानदेव चला कोणी बोलू नका. तुझं रूप निराकार आहे, पण तू बोलतो आकाराला. तुला लोक भक्तीचे पिसाडे. ईश्वराला प्रेम करते तू चिपडे, त्याला ओळख. ज्याची पूजा करते त्याची ओळख नाही, ज्याला प्रेम करते त्याचा अभेद नाही, ज्याला फुल वाहते त्याच्या सोबत नाही, वाया गेली तो. ज्याला फुल वाहती ते सोबत नाही, ज्याला बेल देते ते कळत नाही, ते तुझ्या आत आहे त्याचा संबंध होत नाही.
तुझ्या भक्तीला कमी पडलं, अंतर आहे. कारण भक्ती व त्रिपुटी आहे, ज्ञाना व त्रिपुटी नाहीच आहे. हे कळतं काय लोकांना? विचार साधन पंचकर्म माती न दोंडी आहे. जेव्हा प्रेम करते वृत्ती ईश्वराला तर मध्ये त्रिपुटी आहे, पण जाणती तर त्रिपुटी भिन्न आहे. त्याला एक होती तर ज्ञान आहे, दोघाचा अभेद आहे, मोक्ष आहे, दोघं एकत्र आहे. ईश्वराची साक्ष तो जवळ आहे, साक्षी भाव आहे. आणि जेव्हा त्याला पाहतो तो दूर आहे. पण त्या पाण्याला कळत नाही, पागल तर पुऱ्याला मी त्याला बाजूला केलं, होतं का? तो तर माझ्या जवळ आहे, माझं रूप आहे, माझा संबंध आहे, त्याला दूर का करू? म्हणजे हे आंधळे लोक, त्यांना त्याची भेट नाही. प्रेम आहे जाणीव, भक्ती आहे अभेद नाही, आणि ते समोर आहे. त्याचा तो समोर आहे पण भिन्न नाही. जर भगवंत अभिन्न आहे आमच्याशी तर आम्ही भिन्न का करावं? पोरग माझं आहे, लोकांच्या कौंडीत का द्यावं? माझं पोरग आहे, मायवंटी देईल का? जसं मी भगवंत आहे त्याला दूर करील का? बोलो, माझं पोरग माझ्या कुळासाठी आले, माझं कुलदीपक आहे, हे भक्तीच्या द्वारे प्रवास नीट आहे का? भक्तीने प्रवास होतो भगवंताचा. प्रेम आहे, वाईट नाहीये, पण त्या प्रेमाला बी काही मर्यादा आहेत. जे निस्संशय प्रेम आहे, जे निखळ प्रेम आहे, ते प्रेम वेदातून भगवंताची ओळख करून दिल्यावर त्या प्रेमामधून बुद्धी बाहेर येत नाही, सतत प्रेमात राहती, प्रेमानंद होती. तो प्रेमाचा भोग संपतच नाही, देह पडला तरी अजून भक्ती म्हणतो. कारण तो जीव आत्मा परमात्मा अलग होतच नाही, सृष्टीचा प्रलय झाला तरी. कारण भगवंत आणि तो ज्ञानी एकत्र आहे, सृष्टी नंतर आहे, सृष्टीचा प्रलय आहे आणि सृष्टी उत्पत्ती बी आहे, पण त्या दोघांना ते माहित नाही, कारण ते अलग आहेत. आणि सृष्टी बाधित आहे, खोटी आहे. पाप पुण्याची जेव्हा तुम्हाला त्याचा भोग घ्यायचा असतो, तुमचा कर्माचा साठा असतो, जीवाचा अज्ञान जिवंत असतं, कर्म साठले असतं, पुण्य असतं, पापही असतं. पण ते पुण्य आणि पाप अज्ञानाच्या पोटातून असतं, त्याला भोग देण्यासाठी सृष्टी असती, पण सृष्टीच्या नियमनासाठी त्याला आकार असतो, आकारामुळे तो साकार असतो, आणि जगतामध्ये तो येऊन त्याला भोग देतो, तो खरा नसतो. पण जो निराकार असतो तो खरा असतो. पण जो देतो आणि जो घेतो वयवारा खोटा असतो. देणारा बी नाही, घेणारा बी नाही, सगळा एकच आहे, तर तो मोठा असतो. साष्टांग दंडवत माऊली. साखर येतो आणि जातो, तुम्हाला मी बोलले त्याच्या विषयात. साखर रूप हे त्याने मायेच्या द्वारातून घेतलेलं असतं, पण निराकार स्वतःच खरं असतं. हे खोटं असतं ते राहत नसतं, हे खरं असतं ते जात नसतं. हे कळायला पाहिजे मनुष्य सगळ्यांना. भक्तीसाठी साकार आहे, मुक्तीसाठी निराकार आहे, आणि आपल्या आनंदाच्या भोगासाठी संताचा आधार आहे. संतांना भोग घेताच येत नाही सुखाचा, हा मार्ग मोक्षाचा, हा रस्ता वेदाचा, ही अनुभूती परमात्म्याची, ही ओळख स्वतःची आहे आणि स्वतःला आहे. त्याचं नाव स्वसंवेद्य. स्वतःची ओळख स्वतःला नाही का? आणि ह्या देहात, ह्या आयुष्यात ही ओळख झाली पाहिजे, ज्ञान आलं पाहिजे, अज्ञान संपलं पाहिजे, भेद टाकला पाहिजे, अभेद भोगला पाहिजे, संत मिळाले पाहिजे, ग्रंथ कळाले पाहिजे, आणि वृत्ती बाजूला केली पाहिजे, आत्मानंदाची प्राप्ती झाली पाहिजे, अनुभूती आली पाहिजे, आणि भेद संपला पाहिजे, अभेद प्रगटला पाहिजे, अनुभव चाकला पाहिजे, आणि देहभाव टाकला पाहिजे. साष्टांग.